तालुक्याचा जर इतिहास बघितला तर गेले 60 वर्ष झालं या तालुक्यावर गायकवाड घराण्याचं आणि सरुडकर घराण्याचं वर्चस्व या ठिकाणी राहिलं आहे. आबांच्या विकास कामाच्या जोरावर हे तिन्ही उमेदवार इलेक्शन लढवत आहे. आदरणीय संजयदादांची पुण्याई आमच्या पाठीशी आहे. आदरणीय गायकवाड साहेबांची पुण्याई आमच्या पाठीशी आहे. आदरणीय बाबासाहेब दादा सरुडकर यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. आणि मला खात्री आहे ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण लक्षात घेतलं तर अतिशय मोठ्या मताधिक्यानं आमचे तिन्ही उमेदवार बांबोडे मतदारसंघातून घड्याळ या चिन्हावर उभा राहिलेले उमेदवार भरघोष मतांनी निवडून येतील. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. तालुक्याचा जर इतिहास बघितला तर गेले 60 वर्ष झालं या तालुक्यावर गायकवाड घराण्याचं आणि सरुडकर घराण्याचं वर्चस्व या ठिकाणी राहिलं आहे. आम्ही या इलेक्शनला सामोरे जात असताना या 60 वर्षात जे ह्या दोन गटांनी विकास कामं केलेली आहेत त्या विकास कामाच्या जोरावर आम्ही या इलेक्शनला सामोरे जातो. आज आपल्या तालुक्यात परिस्थिती बघितली तर कैलासवासी माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आदरणीय आमचे नेते उदय साखरचे चेअरमन मानसिंग दादा, आदरणीय सत्यजित आबा माजी आमदार साहेब, आदरणीय बाबासाहेब दादा सरुडकर या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन बांबोडे मतदारसंघातून माझ्या पत्नी राजकौर रणबीरसिंग गायकवाड, त्याचबरोबर बांबोडे पंचायत समितीमध्ये आबाई चौगले हे पंचायत समिती उमेदवार आहेत आणि पलीकडून पिशवी पंचायत समितीतून आपल्या पिशवी गावच्या माजी लोकनियुक्त सरपंच लक्ष्मी पाटील ह्या त्या ठिकाणी उमेदवार आहेत. आणि आज मला खास करून ह्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की आपल्या तालुक्याची एकमेव औद्योगिक संस्थांमध्ये उदयसिंहराव गायकवाड सहकारी साखर कारखाना, आदरणीय गायकवाड साहेबांनी या संस्थेची पायाभरणी केली. आदरणीय मानसिंगदादांनी सभासदांच्या जोरावर ही संस्था उभा केली आणि गरजू युवकांना या संस्थेत काम करायची संधी आदरणीय मानसिंगदादांनी त्या ठिकाणी उपलब्ध केली. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनानं ही औद्योगिक संस्था तालुक्यात होणं खूप गरजेचं होतं आणि त्याचा वाचा आदरणीय मानसिंगदादांनी आदरणीय गायकवाड साहेबांनी फोडला हे म्हणणं काय चुकीचं ठरलं. तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांनी, सोसायटीच्या सभासदांनी, संचालकांनी आणि ठरावधारकांनी मला जिल्हा बँकेला निवडून दिलं. जिल्हा बँकेला निवडून आल्यानंतर अनेक गरजू शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवायचा त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या माध्यमातून मी प्रयत्न केलेला. खास करून जिल्हा बँकेला निवडून आल्यानंतर अण्णासाहेब पाटीलच्या माध्यमातून तालुक्यात जवळपास 50 कोटी रुपये अर्थसहाय्य मी गरजू तरुणांना नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. महायुती सरकारने जे लाडकी बहीण योजना या ठिकाणी अजितदादा असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या माध्यमातून जे अजितदादांनी लाडकी बहीण योजना चालू केली त्या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेला, आमच्या भगिनींना या ठिकाणी महाराष्ट्रात झालेला. त्याच अनुषंगाने जिल्हा बँके चेअरमन आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांच्या संकल्पनेतून आम्ही सर्व संचालकांनी त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचे ज्यांचे हप्ते जिल्हा बँकेत येतात अशा लाडक्या बहिणींना आम्ही 30,000 रुपये त्वरित कर्जपुरवठा द्यायचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. आज आमच्या लाडक्या बहिणींना जवळपास पिशवी मतदारसंघात किंवा बांबोडे मतदारसंघात जवळपास 1500 लाभार्थी तिथं त्या ठिकाणी महिला झालेल्या आहेत. जवळपास 1500 महिलांना आम्ही त्या ठिकाणी 30,000 रुपये जिल्हा बँकेच्या माध्यमातून एक अर्थसहाय्य म्हणून त्या ठिकाणी केलेलं आहे. आदरणीय सत्यजित आबांच्या माध्यमातून 2014 ते 2019 आदरणीय आबा त्या ठिकाणी आमदार होते.
आबांच्या माध्यमातून जवळपास 1100 कोटीचा विकास कामाचा डोंगर त्या काळात आदरणीय आबांनी ह्या तालुक्यात उभा केला आहे. आबांच्या विकास कामाच्या जोरावर हे तिन्ही उमेदवार इलेक्शन लढवत आहे. आदरणीय संजयदादांची पुण्याई आमच्या पाठीशी आहे. आदरणीय गायकवाड साहेबांची पुण्याई आमच्या पाठीशी आहे. आदरणीय बाबासाहेब दादा सरोडकर यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. आणि मला खात्री आहे ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण लक्षात घेतलं तर अतिशय मोठ्या मताधिक्यानं आमचे तिन्ही उमेदवार बांबोडे मतदारसंघातून घड्याळ या चिन्हावर उभा राहिलेले उमेदवार भरघोष मतांनी निवडून येतील असा मला ठामपणे विश्वास आहे.